Good morning, students. So, in today's lecture, we see the next concept in a data structure, unit number 2, that is asymptotic analysis or asymptotic notations that is used in a data structure. So, let's start. Asymptotic analysis of an algorithm refers to defining the mathematical foundation or framing of its runtime performance. असिम्प्टोटिक ॲनालिसिस म्हणजेच काय तर अल्गोरिदमचं मॅथमॅटिकल बाउंडेशन और फ्रेमिंग म्हणजेच त्याचं मॅथमॅटिकल अल्गोरिदमचं मॅथमॅटिकल बाउंडेशन किंवा बाउंड्रीज किंवा फ्रेमिंग्स रनटाईमला जो कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करतो अल्गोरिदम रनटाईमला कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करतो त्याचं मॅथमॅटिकल बाउंड्री किंवा फ्रेमिंग करणं त्यालाच काय म्हणायचं असिम्प्टोटिक ॲनालिसिस ऑफ ॲन अल्गोरिदम. Using asymptotic analysis, we can very well conclude the best case, average case and worst case scenario of an algorithm. So last lecture ला आपण बघितलेलं होतं what is meant by best case, what is meant by average case and what is meant by worst case. So in a asymptotic analysis, we already know the concept of best case, average case and worst case of an algorithm. परत आणि एकदा सांगतोय मी तुम्हाला असिम्प्टोटिक ॲनालिसिस म्हणजेच काय तर एखाद्या अल्गोरिदमचा रन टाईमला कशा पद्धतीनं परफॉर्मन्स आहे किंवा त्याची बाउंड्री किंवा फ्रेमिंग करणं दॅट इज कॉल्ड ॲन असिम्प्टोटिक ॲनालिसिस. आणि हे असिम्प्टोटिक ॲनालिसिस कशाच्या सहाय्याने केलं जातं तर युजिंग द बेस्ट केस, ॲव्हरेज केस अँड वर्स्ट केस सिनारिओ. Asymptotic analysis is input bound, that is, if there's no input to the algorithm, it is concluded to work in a constant time. बघा asymptotic analysis is a input bound. तो कसा आहे इनपुट बाउंड आहे इफ देअर्स नो इनपुट टू द अल्गोरिदम म्हणजे अल्गोरिदमला काही इनपुटच दिलं नाही इट इज कन्क्लुडेड टू वर्क इन अ कॉन्स्टंट टाईम. म्हणजे तो काय कन्क्लूड करतो तर तो कॉन्स्टंट टाईमला कन्क्लूड केलं जातं. अदर दॅन द इनपुट ऑल अदर फॅक्टर्स आर कन्सिडर्ड कॉन्स्टंट. अदरवाईज काय केलं जातं इनपुट ऑफ ऑल अदर फॅक्टर्स म्हणजे वेगवेगळे फॅक्टर्स असतील अल्गोरिदमला त्याला कन्सिडर ॲज अ काय केलं तर कॉन्स्टंट कन्सिडर केलं जातं. पडदानी सांगतोय असिम्प्टोटिक ॲनालिसिस इज अ इनपुट बाउंड. तो कसा आहे इनपुट बाउंड दॅट इज इफ देर इज नो इनपुट टू द अल्गोरिदम म्हणजे अल्गोरिदमला काहीच इनपुट नसतील इट इज कन्क्लुडेड टू वर्क इन अ कॉन्स्टंट टाईम. म्हणजे हा कन्क्लूड केला जातो की तो कॉन्स्टंट टाईमला वर्क करतो आहे. अदर दॅन त्याच्याऐवजी द इनपुट ऑल अदर फॅक्टर्स द अदर फॅक्टर्स असतील अल्गोरिदमचे द इनपुट ऑफ ऑल अदर फॅक्टर्स आर कन्सिडर कॉन्स्टंट. मग त्याला काय कन्सिडर केलं जातं ॲज अ कॉन्स्टंट कन्सिडर केलं जातं. असिम्प्टोटिक ॲनालिसिस रेफर्स टू कम्प्युटिंग द रनिंग टाईम ऑफ एनी ऑपरेशन इन मॅथमॅटिकल युनिट्स ऑफ अ कम्प्युटेशन. म्हणजे एखाद्या अल्गोरिदमचा रन टाईमला कशा पद्धतीनं ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात किंवा त्याचे रन टाईमला एनी ऑपरेशन कशा पद्धतीनं कम्प्युटिंग केले जातात दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅथमॅटिकल युनिट ऑफ अ कम्प्युटेशन. म्हणजेच ॲसिम्प्टोटिक ॲनालिसिस इज नथिंग बट अ रन टाईम मॅथमॅटिकल युनिट्स ऑफ अ कम्प्युटेशन ऑफ एनी ऑपरेशन. For example, the running time of one operation is computed as a f of n. म्हणजेच एक्झाम्पल दिलं आहे रनिंग टाईप ऑफ एनी ऑपरेशन किंवा एक ऑपरेशन घेतलं आहे त्याचं रनिंग टाईम कम्प्युटेड कसं केलं आहे एफ ऑफ यन अँड मे बी फॉर अदर ऑपरेशन इज कम्प्युटेड ॲज जी ऑफ यन स्क्वेअर. आणि दुसऱ्या ऑपरेशनचं कम्प्युटेड काय केलं रनिंग टाईम तर जी ऑफ यन स्क्वेअर. दिस मीन्स दॅट द फर्स्ट ऑपरेशन रनिंग टाईम विल इन्क्रीज लिनियरली. याचा अर्थ काय तर पहिलं ऑपरेशनचं रनिंग टाईम विल इन्क्रीज लिनियरली विथ द इन्क्रीज इन यन. म्हणजे यनमध्ये जशा पद्धतीने इन्क्रीज होत गेलं आहे त्याच पद्धतीने त्याचं रन टाईमला काय होतं आहे इन्क्रीज होत गेलं आहे. अँड द रनिंग टाईम ऑफ द सेकंड ऑपरेशन विल इन्क्रीज एक्सपोनेन्शियली वेन यन इन्क्रीजेस. म्हणजे बघा कारण त्याचा स्क्वेअर केला आहे सेकंड ऑपरेशनला काय केलं आहे स्क्वेअर केला आहे किंवा त्याचा एक्सपोनंट घेतलेला आहे
म्हणजेच पहिल्या वेळेला ज्या वेळेला ऑपरेशनचं रनिंग टाईम इन्क्रीज कशाबरोबर होतं तर यन बरोबर लिनियरली. अँड सेकंड टाईमला जे ऑपरेशन आहे त्याचं इन्क्रीज कसं होतं एक्सपोनेन्शियली, कारण त्याचं काय रनिंग टाईम आहे एक्सपोनेंट जी ऑफ यन स्क्वेअर exponentially when n is increases. Similarly, the running time of both operations will be nearly the same if n is significantly small. पण दोन्हीचं ऑपरेशन रनिंग टाईमला सेम असू शकतं जर n इज सिग्निफिकंटली स्मॉल. nची व्हॅल्यू खूपच स्मॉल असेल तर दोन्हीचे ऑपरेशन सेम असू शकतात. दिस इज अ पॉसिबिलिटी. ठीक आहे. सो युजली the time required by an algorithm falls under 3 types. एखाद्या अल्गोरिदमला रन होताना किंवा रनिंग टाईमला त्याला किती वेळ लागतो टाईम रिक्वायर्ड आहे ते कशावरती डिपेंड आहे तर ह्या 3 केसेसवरती डिपेंड आहेत. पहिली आहे ती बेस्ट केस, सेकंड इज अ ॲव्हरेज केस अँड थर्ड इज अ वर्स्ट केस. बेस्ट केस म्हणजे काय मिनिमम टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोग्राम एक्झिक्युशन. बेस्ट केस म्हणजेच काय मिनिमम टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोग्राम एक्झिक्युशन. ॲव्हरेज केसमध्ये काय होतं आहे ॲव्हरेज टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोग्राम एक्झिक्युशन, ॲव्हरेज टाईम रिक्वायर्ड फ्रॉम प्रोग्राम एक्झिक्युशन. अँड वर्स्ट केस ऑब्वियस इट इज मॅक्झिमम टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोग्राम एक्झिक्युशन. हे तर तुम्हाला माहिती आहे. बेस्ट केस म्हणजे मिनिमम टाईम फॉर रिक्वायर्ड प्रोग्राम एक्झिक्युशन, ॲव्हरेज केसमध्ये ॲव्हरेज टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोग्राम एक्झिक्युशन अँड वर्स्ट केस मीन्स मॅक्झिमम टाईम रिक्वायर्ड फॉर द प्रोग्राम execution. There are basically 3 asymptotic notations in your syllabus. There are more than these notations are available in a data structure, but in syllabus there are 3 asymptotic notations are for study. Following are the commonly used asymptotic notations to calculate the running time complexity of an algorithm. So when you calculate time complexity of an algorithm, basically there are 3 types of asymptotic notations are used. Okay, in last lecture we already see space complexity and time complexity. So these asymptotic notations are used to calculate time complexity of an algorithm. So there are 3 asymptotic notations are here. First is a big O notation, second is a omega notation and third is a theta notation. Okay, the name of that notations are first big O notation, second omega notation and third is a theta notation. So one by one we have discussed here big O notation. First is a big O notation. The notation big O notation is right like that. O, big O, that is capital O in bracket n. The notation O in bracket n is the formal way to express the upper bound of an algorithm's running time. म्हणजे तो काय करतो इट इज अ फॉर्मल वे टू एक्सप्रेस अप्पर बाउंड, लोअर बाउंड अँड अप्पर बाउंड. देर आर 2 बाउंड्स. सो अप्पर बाउंड्स काय केलं जातं एक्सप्रेस केली जाते ॲट द रनिंग टाईम. इट मेजर्स वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी or the longest amount of time of an algorithm can possibly take to complete. Big O notation मध्ये काय तुम्हाला सांगितलं जातं big O notation is denoted as O of n. Big O that is capital O of n and यानं काय केलं जातं to express the upper bound of algorithm's running time. अल्गोरिदमला लागणारा जो रनिंग टाईम आहे त्याचा अप्पर बाउंड काय केला जातो इथं एक्सप्रेस केला जातो. आता अप्पर बाउंड एक्सप्रेस केला जातो म्हणजेच काय मॅक्झिमम टाईम लागणार आहे. आता मॅक्झिमम टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठली केस आहे रे तर बघा बेस्ट केस मिनिमम टाईमसाठी, ॲव्हरेज केस ॲव्हरेज टाईमसाठी आणि मॅक्झिमम टाईमसाठी कुठली वर्स्ट केस. इट मेजर्स वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे त्या अल्गोरिदमला लागणारा टाईम आहे किंवा टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे ती काय आहे वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ओ नोटेशननं काय केली जाते कॅल्क्युलेट केली जाते. और त्यालाच काय म्हणतात लॉंगेस्ट अमाऊंट ऑफ एन टाईम अन अल्गोरिदम कॅन पॉसिबली टेक टू कम्प्लीट. म्हणजे एखाद्या अल्गोरिदमला लागणारा जास्तीत जास्त वेळ कॅल्क्युलेट करण्यासाठी बिग ओ नोटेशन वापरलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी. असं विचारू शकते MCQला. बिग ओ नोटेशन इज यूज्ड टू कॅल्क्युलेट बेस्ट केस,
average case or worst case time complexity. So big O notation is used to calculate worst case time complexity, or it is called as the upper bound of the algorithm's running time. So here is diagram. इथं बघा तुम्हाला एफ ऑफ एन दिसतंय आणि जी ऑफ एन थ्रू काय दाखवलं जाते, अप्पर बाउंड्री दाखवली जाते, अप्पर बाउंड दाखवला जातोय आणि हा अप्पर बाउंड कॅल्क्युलेट केला जातो बाय युजिंग अ बिग ओ नोटेशन. सेकंड आहे ओमेगा नोटेशन. द नोटेशन ओमेगा साइन इन ब्रॅकेट एन इज द फॉर्मल वे टू एक्सप्रेस द लोअर बाउंड ऑफ एन अल्गोरिदम रनिंग टाइम. आता बघा टोटली रिव्हर्स आहे कशाच्या, बिग ओ नोटेशनच्या. ओमेगा नोटेशनमध्ये काय केलं जातं, ओमेगा नोटेशनमध्ये लोअर बाउंड एक्सप्रेस केला जातो, अल्गोरिदमचा लोअर बाउंड एक्सप्रेस केला जातो. म्हणजेच मला सांगा आता मिनिमम टाईम रिक्वायर्ड, आता मिनिमम टाईम रिक्वायर्ड कशानं कुठल्या थ्रू दाखवलं जातं, कोणत्या केस थ्रू दाखवलं जातं, तर बेस्ट केसनं दाखवलं जातं. इट मेजर्स द बेस्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी और द बेस्ट अमाऊंट ऑफ टाईम ऑफ एन अल्गोरिदम कॅन पॉसिबली टेकन टू कम्प्लीट. म्हणजे एखाद्या अल्गोरिदमला रन टाईमला एखादा अल्गोरिदम परफॉर्म करण्यासाठी मिनिमम टाईम रिक्वायर्ड असतो, तो मिनिमम टाईम कॅल्क्युलेट करायचं काम कुणाचं असतं, ओमेगा नोटेशन असतं. ठीक आहे. म्हणजे ह्यामध्ये काय दाखवला जातो, अप्पर बाउंड का लोअर बाउंड, तर ऑब्वियस आहे यामध्ये लोअर बाउंड ऑफ एन अल्गोरिदम दाखवला जातो आहे आणि तो इथे डायग्रॅमॅटिकली दाखवला आहे बघा. जी ऑफ एन खाली दिसते तुम्हाला, तो लोअर बाउंड आहे आणि तो कशा थ्रू दाखवला जातो, ओमेगा नोटेशन्स थ्रू. म्हणजे लक्षात घ्या, कंपॅरेटिव्हली स्टडी करा. तर पहिला आपण कोणता बघितला, बिग ओ नोटेशन. बिग ओ नोटेशनमध्ये काय दाखवलं जातं, तर अप्पर बाउंड म्हणजे वर्स्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी दाखवली जाते आणि ओमेगा नोटेशनमध्ये काय दाखवलं जातं, लोअर बाउंड मीन्स मिनिमम टाईम रिक्वायर्ड, दॅट इज बेस्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट केली जाते. आता थर्ड आहे तो थीटा नोटेशन. तर थीटा नोटेशनमध्ये काय दाखवलं बघा, त्याचं डिनोशन कसं आहे, द नोटेशन थीटा ऑफ एन is the formal way to express both the lower bound and the upper bound of an algorithm's running time. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल बघा, इथं डायग्रॅमॅटिकली जी ऑफ एन एक खाली दाखवते, दॅट इज कॉल्ड एज लोअर बाउंड, आणि जी ऑफ एन वरती दाखवलं आहे त्याला काय म्हणायचं, अप्पर बाउंड. आणि थीटा नोटेशन्स थ्रू काय दाखवलं जातं रे, एक्सप्रेस बोथ द लोअर बाउंड अँड द अप्पर बाउंड. आता लोअर बाउंड आणि अप्पर बाउंडच्या मध्ये म्हणजेच त्याचं काय झालं, ॲव्हरेज झालं. लोअर बाउंडच्या आणि अप्पर बाउंडच्या मध्ये दाखवलं जातं, म्हणजे त्याला काय म्हणायचं, ॲव्हरेज टाईम. आता मला सांगा, ॲव्हरेज टाईमसाठी आपण कोणती केस वापरत होतो, ॲव्हरेज केस वापरत होतो. म्हणजे थीटा नोटेशनमध्ये आपण काय दाखवणार आहोत, तर ॲव्हरेज केस टाईम कॉम्प्लेक्सिटी आपण शो करणार आहोत. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा. असिम्प्टोटिक नोटेशन्स म्हणजे काय, तर असिम्प्टोटिक नोटेशन का वापरले जातात, आणि असिम्प्टोटिक नोटेशन्समध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं की बाबा टाईम कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी असिम्प्टोटिक नोटेशन्स वापरले जातात. मग आता असिम्प्टोटिक नोटेशन आपल्याला वापरायचे आहेत, तर तुम्हाला पहिल्यांदा काय माहीत पाहिजे, टाईम कॉम्प्लेक्सिटीच्या केसेस कुठल्या कुठल्या माहीत पाहिजेत, बेस्ट केस, ॲव्हरेज केस आणि वर्स्ट केस. बेस्ट केसमध्ये काय होतं, मिनिमम टाईम फॉर परफॉर्मिंग अल्गोरिदम, ॲव्हरेज मीन्स ॲव्हरेज टाईम अँड वर्स्ट केस मीन्स मॅक्सिमम टाईम. त्यानंतर आपण बघितलं की जनरली बेसिकली कुठले कुठले असिम्प्टोटिक नोटेशन्स वापरले जातात. त्यामध्ये आपण बघितलं बिग ओ नोटेशन, त्यानंतर ओमेगा नोटेशन, अँड थर्ड वन इज अ थीटा नोटेशन. सो बिग ओ नोटेशन कशासाठी वापरले जातात, त्याला अप्पर बाउंड दाखवला जातो, म्हणजेच मॅक्झिमम टाईम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे वर्स्ट केससाठी वापरलं जातं. ओमेगासाठी काय वापरलं जातं, ओमेगा कशासाठी वापरलं जातं, तर लोअर बाउंड मीन्स मिनिमम टाईम कॉम्प्लेक्सिटी, दॅट इज बेस्ट केस टाईम कॉम्प्लेक्सिटी. अँड थर्ड होता तो आपला थीटा नोटेशन. थीटा नोटेशन्स काय करतो, अप्पर बाउंड आणि लोअर बाउंडमधला ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याला आपण काय म्हणतो, ॲव्हरेज केस टाईम कॉम्प्लेक्सिटी. ओके, दिस इज फॉर टुडेज लेक्चर.